नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी निकालाची शक्यता। निकालानंतर 2 एप्रिलला महायुतीकडून नवनीत राणांची उमेदवारी घोषित होऊ शकते। निकाल नवनीत राणांच्या विरोधात लागला तर भाजपकडून उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू। शरद पवार यांनी उद्या पक्षनेत्यांची बोलावली बैठक। उद्या सकाळी 11 वाजता बॅलार्ड इस्टेट इथे होणार बैठक। बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज अजित पवारांची राज्यातील आमदार मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक। या बैठकीत लोकसभा जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर होणार चर्चा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू। आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार। संध्याकाळी 4 वाजता मंचर इथे अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस। लोकसभा निवडणुकीबद्दल प्रकाश आंबेडकर उद्या जाहीर करणार भूमिका। तिसरी आघाडी स्थापन करणार का याकडे लक्ष। भाजपचे अधिकृत उमेदवार ठरल्यानं उदयनराजेंचा उद्या भव्य सत्कार असल्याचे पोस्टर्स। उद्या दुपारी 3 वाजता होणार उदयनराजेंचं भव्य स्वागत। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी बोलावली मुंबईच्या सर्व शाखाध्यक्षांची बैठक। उद्या सकाळी 11 वाजता सावरकर सभागृहात ही बैठक होणार। नागपूर लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। नागपुरातून विकास ठाकरे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार। विकास ठाकरे नितीन गडकरी यांचा 2.5 लाख मताधिक्यांनी पराभव करतील, नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज भरणार। फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित। लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीत 15 ते 16 उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची माहिती। दादरा नगर हवेली दमण दीवच्या शिवसेनेच्या राज्यप्रमुख पदावरून अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी। श्वेतल भट यांची प्रभारी राज्यप्रमुखपदी नियुक्ती। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। अमरावतीत नवनीत राणांविरोधात उमेदवार देण्याची बच्चू कडूंची घोषणा। कडूंच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडूंना भेटीसाठी निमंत्रण। नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भिल्ल समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, भिल्ल समाज बांधवांची मागणी। कळवणमध्ये भिल्ल समाजातील प्रमुखांची बैठक संपन्न। नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर देवयानी फरांदेंनी घेतली फडणवीसांची भेट। नाशिकची जागा मिळावी अशी देवयानी फरांदेंची फडणवीसांकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।